नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आहे सतीश शिप्पर। मी गेल्या 8 वर्षापासून फिजिक्सचा विषय शिकवतो 11वी आणि 12वीला। माझं क्वालिफिकेशन मी एक मास्टर ऑफ मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि आज मी जे 11वीला जाणारे विद्यार्थी आहेत ज्यांची 10वीची एक्झाम झालेली आहे, बऱ्याच पालकांचे फोन येऊन गेले की त्यांना 11वीसाठी काहीतरी गायडन्स किंवा ऑनलाईन व्हिडिओसाठी सर मदत करा म्हणून मी हा एक उपक्रम सुरू केलेला आहे की जेणेकरून आपण जसं 11वी भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्समध्ये जेवढे चॅप्टर्स आहेत तर त्या चॅप्टर वाईज आपण 1 बाय 1 जाणार आहेत। तर जसे जसे आपले चॅप्टर होतील त्याच्यावर वेगवेगळ्या टेस्ट होतील, तर त्या विद्यार्थ्यांनी हे व्हिडिओज कंटिन्यू 1 बाय 1 जसे अपलोड केले जातील तसे पाहत जावे। तर आज आपण युनिट अँड मेजरमेंटमध्ये काय दिलेले किंवा युनिट अँड मेजरमेंट हा चॅप्टर आपल्याला सिलेबसला का दिला याच्याबद्दल डिस्कशन करू। तर सगळ्यात अगोदर आपल्याला माहिती आहे की युनिट आणि मेजरमेंटचे इम्पॉर्टन्स काय। जसं आपण 10वीपर्यंत पाहिलेले की 10वीला आपण पाहिलं की एखादा एक्सपेरिमेंट करायचो, ते एक्सपेरिमेंट करत असताना बरेच विद्यार्थी काय करायचे, वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स हातात घ्यायचे आणि काहीतरी डायमेन्शन्स किंवा युनिट्स घेऊन ते काय करायचे की मेजर करून सरला सांगायचे की सर अशी अशी रीडिंग आलेली आहे। परंतु हे का इम्पॉर्टंट आहे म्हणून आपल्याला युनिट अँड मेजरमेंट सगळ्यात अगोदर टॉपिक का दिला, तर याच्याबद्दलचं विद्यार्थ्यांना महत्त्व कळावं की युनिट आणि मेजरमेंटची किती इम्पॉर्टन्स आहे। मग ते इंडस्ट्रीमध्ये असो, ते एज्युकेशनमध्ये असो किंवा प्रत्येक फील्डमध्ये विदाऊट युनिट किंवा विदाऊट मेजरमेंट आपण कोणतीच थिंग करत म्हणजे या ठिकाणी पॉसिबल नाही। जसं फॉर एक्झाम्पल आपल्या डोक्याच्या केसापासून ते पायाचे नख असो किंवा हाताचे नख असो, प्रत्येक गोष्टीचं आपण काय करतो, जसं मेजर करतो, जसं त्याचे डायमेन्शन्स कमी जास्त आहेत हे आपण ठरवतो। म्हणजे जसं आपली चप्पल जरी आपल्या पायातली असो त्या चप्पलचं सुद्धा एक आपली साईज असते। म्हणजे अशा प्रकारे अशी कोणतीच थिंग नाही आहे की ज्या ठिकाणी आपण मेजर करत नाही। तर एक्सपेरिमेंट करत असताना आपल्याला बऱ्याच अडचणी येतात। जेव्हा आपण पाहिले की एखादा एक्सपेरिमेंट कंडक्ट करायचा, तर एक्सपेरिमेंट कंडक्ट करत असताना बऱ्याच विद्यार्थ्यांना त्याचे डायमेन्शन्स कळत नाहीत किंवा मग त्या ठिकाणी मेजर करता येत नाहीत, अदरवाईज त्या ठिकाणी युनिट्स त्याला कळत नाहीत। तर हे युनिट आणि डायमेन्शन करावं म्हणूनच आपल्याला या ठिकाणी हा चॅप्टर पहिले इंट्रोड्यूस केलेला आहे। त्याच्याबद्दल मी पूर्ण डिटेल तुम्हाला सांगतो। युनिट आणि मेजरमेंट समजून घ्यायच्या अगोदर आपण काही दैनंदिन जीवनामधले काही एक्झाम्पल्स तुमच्यासमोर मांडतो। आपण पाहिलं असेल की आपली आई ज्यावेळेस एखाद्या स्वयंपाकघरामध्ये एखादी भाजी बनवत असताना त्यामध्ये जे मसाल्याची सामग्री आहे ती टाकत असताना कशा प्रकारे त्याची एक प्रपोर्शन मेंटेन करून त्या ठिकाणी ॲड करत असते। तर हे एक्झाम्पल आपल्यासमोर आहे। ओके, परत आपण जर पाहिलं की आपलं जर दुखत असेल किंवा आपल्याला जर ताप आली असेल तर आपली आई आपल्या डोक्यावर हात ठेवून आपल्याला सांगते की तुझं टेम्परेचर म्हणजे डोक्याचं टेम्परेचर वाढले आणि त्या ठिकाणी तुला ताप आलेली आहे, बरोबर आहे। आणखी याचे जर बरेच एक्झाम्पल सांगायचे झाले तर आपण एखाद्या ठिकाणी आपली बॅग घेऊन जात असतो स्कूलमध्ये। तर स्कूलमध्ये बॅग घेऊन जात असताना काय होते की आपल्याला बॅगच्या वजनावरून समजते की ही बॅग ही जड आहे। आता या ठिकाणी हे सगळे जे आहेत ते हे काय झालेले आहेत, या ठिकाणी आपण डायरेक्ट मेजरमेंट घेतलेले नाहीत। हे सगळे एक्झाम्पल्स कशाचे, आपण एस्टिमेट करायलो म्हणजे काय करायलो, एक अंदाज लावतोय त्या ठिकाणी, म्हणजे प्रिडिक्शन करतोय की ताप आलेली आहे किंवा मग या ठिकाणी प्रपोर्शन किती टाकायचे किंवा मग आपली बॅग जर जड असेल तर त्या ठिकाणी किती वजन असेल, ते हे फक्त आपण काय केलेले आहेत या ठिकाणी अनुमान लावलेले आहेत। पण आता ॲक्च्युअलीमध्ये जर जुन्या काळामध्ये जर आपण पाहिलं मेजरमेंट घेताना, तर जुन्या काळामध्ये काय करायचे, एखाद्या ठिकाणी आपण काय करायचो, 1 मीटरचा एक लोखंडाचा गज किंवा तार असेल तर त्याला कट करून द्यायचे आणि तो जर घेऊन गेल्यानंतर तो व्यक्ती काय करायचा, एखाद्या ठिकाणी त्याला 8 मीटर जर कपडा आणायचा तर तो काय करायचा, त्या गजाच्या साहाय्यानं किंवा त्या ताराच्या साहाय्यानं काय करायचा, त्याला 8 मीटर मोजून आणायचा। ओके, परंतु काही ठिकाणी असे अनुमान व्हायचे जसं आपण सांगतो की जसं हाताच्या साहाय्यानं किंवा मग पायाच्या चलण्यावरून किंवा पायावरून हे आपण मेजरमेंट करायचो। आणि या मेजरमेंटमुळं काय व्हायचं की एखाद्याचा हाताची जी साईज आहे तर ती साईज मोठी असायची, एखाद्याची साईज जी हाताची आहे ती लहान असायची, त्यामुळं मग मेजरमेंट काय व्हायची, आपले रॉंग व्हायची। म्हणून या ठिकाणी आपण ह्या युनिट आणि मेजरमेंट टॉपिक सगळ्यात अगोदर का शिकत आहेत, तर याचं रिझन तेच आहे की हे जे प्रॉब्लेम्स आहेत हे सगळे प्रॉब्लेम ओव्हरकम करून प्रॉपर आपल्याला त्या ठिकाणी प्रत्येक रीडिंग घेता येईल, प्रत्येक रीडिंगचे युनिट सांगता येईल। हे आपण प्रत्येक एक्सपेरिमेंटमध्ये सुद्धा अप्लाय करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना युनिट म्हणजे काय माहिती आहे, आपण ऑलरेडी 10वीमध्ये सुद्धा युनिटबद्दल थोडीफार माहिती घेतलेली। युनिट म्हणजे दॅट इज वन रेफरन्स स्टँडर्ड विच इज यूज टू द मेजरमेंट ऑफ द फिजिकल क्वांटिटी। म्हणजे एखादं फिजिकल क्वांटिटी असेल तिला मोजण्यासाठी जे आपण रेफरन्स यूज करतो ते रेफरन्स स्टँडर्ड म्हणजे काय, युनिट।
फॉर एक्झाम्पल आपण जर सांगायचं झालं तर तुम्ही एखाद्या शॉपवर गेले आणि शॉपवर गेल्यानंतर तुम्ही त्या शॉपकीपरला म्हणले की मला 4 ज्वारी दे. ते 4 ज्वारी दे याचा अर्थ 4 क्विंटल पाहिजे तुम्हाला, 4 किलो पाहिजे का 4 पाऊंड पाहिजे, हे तुम्ही स्पेसिफाय जर नाही केलं त्या ठिकाणी तर त्या समोरच्याही व्यक्तीला कळणार नाही की आपण काय मागत आहेत. म्हणजे या ठिकाणी युनिट किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला या ठिकाणी समजून येते. तर युनिट तर आपण 10वीला सिस्टीम ऑफ युनिट्स पाहिले होते वेगवेगळ्या तर त्यामध्ये आपल्याला माहिती आहे एक CGS होती, त्याच्यानंतर एक MKS होती आणि परत एक FPS होती. तर त्या ठिकाणी आपल्याला शॉर्टली माहीत होतं की CGS म्हणजे काय, FPS म्हणजे काय आणि MKS म्हणजे काय. जसं आता आपण पाहिलं होतं की आपले इंडियन जे आपण स्टँडर्ड यूज करतो म्हणजे जे युनिट्स यूज करतो, ब्रिटिश जे स्टँडर्ड यूज करतात किंवा मग अदर कंट्रीज जे स्टँडर्ड यूज करतात, तर प्रत्येकाचे हे डिफरंट असतात. जसं तुम्हाला सांगायचं झालं CGS म्हणजे काय, तर CGS म्हणजे तुम्हाला माहिती आहे C फॉर सेंटीमीटर, G फॉर ग्राम आणि S फॉर सेकंड. म्हणजे अशा युनिट सिस्टीमला आपण CGS म्हणतो की ज्याच्यामध्ये काय करतो आपण सेंटीमीटर, त्याच्यानंतर ग्राम आणि सेकंद हे मेजरमेंट वापरतो. अशा सिस्टीमला आपण काय म्हणतो युनिट सिस्टीमला CGS. त्यानंतर आपण पाहिलं होती जी मॅक्सिमम ब्रिटिश यूज करतात, तर त्या युनिट सिस्टीमला आपण FPS म्हणतो. F म्हणजे काय, जे वेट आहे आपण ते कशामध्ये मोजतो त्या ठिकाणी पाऊंड, त्याच्यानंतर जे डिस्टन्स आहे ते कशामध्ये मोजतो आपण फीट, आणि जे टाईम जो आहे तो कशामध्ये म्हणतो आपण सेकंड. म्हणजे जसं फीट, पाऊंड आणि सेकंड म्हणजे आपण अशा सिस्टीमला काय म्हणतो FPS. त्याच्यानंतर थर्ड आहे MKS म्हणजे काय, मीटर, किलोग्राम आणि सेकंड. म्हणजे काय M फॉर मीटर, K फॉर किलोग्राम आणि S फॉर सेकंड. तर अशा प्रकारे आपण 3 युनिट सिस्टीम पाहिल्या होत्या. जसं तुम्हाला आता सांगितलं पहिली कोणती आहे CGS, त्याच्यानंतर सेकंड MKS अँड थर्ड वन FPS. ते आपण तिन्ही युनिट सिस्टीम ऑलरेडी पाहिलेल्या आहेत 10thला. त्याच्यानंतर जी एक महत्त्वाची युनिट सिस्टीम आहे, आता जर तुम्हाला सांगायचं झालं तर वेगवेगळ्या कंट्रीमध्ये वेगवेगळे युनिट सिस्टीम असल्यामुळं बऱ्याच ठिकाणी प्रॉब्लेम्स येतात. जसं फॉर एक्झाम्पल आपल्या इंडियामध्ये एखादा इंजिनियर जो आहे तो यानं पूर्ण स्टडी केल्यानंतर तो जर फॉरेनला गेला तर जर त्या ठिकाणी युनिट सिस्टीममध्ये जर एक तफावत आली किंवा मग ती युनिट सिस्टीम तिथली वेगळी आणि या ठिकाणची वेगळी असेल तर या विद्यार्थ्यांना जे नॉलेज या ठिकाणी घेतले त्याला त्या ठिकाणी ते रिप्रेझेंट किंवा ते मांडता येणार नाही, कारण त्या युनिट सिस्टीममध्येच तो कन्फ्यूज होऊन जाईल. म्हणून इंटरनॅशनली जे युनिट सिस्टीम आहे तर त्याने एक निर्णय घेतल्यानंतर एक युनिट सिस्टीम आपल्याला आपल्या बुक्समध्ये दिलेली आहे आणि ती युनिट सिस्टीम पूर्ण वर्ल्ड फॉलो करते. ते त्याला म्हणतो आपण सिस्टीम इंटरनॅशनली. म्हणजे अशी सिस्टीम की जी सिस्टीम त्या ठिकाणी पूर्ण थ्रूआउट वर्ल्डमध्ये आपण कोणतेही बुक किंवा कोणत्याही बुकमध्ये स्टडी केल्यानंतर ती युनिट सिस्टीम ही पूर्ण जगभरात आपण अप्लाय करू शकतो. तर अशा युनिट सिस्टीमला आपण सिस्टीम इंटरनॅशनली असं आपण म्हणू शकतो. आता ही सिस्टीम इंटरनॅशनली कशामुळे या ठिकाणी प्रचलित झाली किंवा कशामुळे आपण या ठिकाणी पुढं आणली, जसं आपण या ठिकाणी पाहिलं सेंटीमीटर, ग्राम, सेकंद, त्याच्यानंतर मीटर, किलोग्राम, सेकंद किंवा मग फूट, पाऊंड, सेकंद असं आपण या ठिकाणी सांगतो. म्हणजे काय आलं लेंथ, मास आणि काय टाईम. म्हणजे सेंटीमीटर म्हणजे काय लेंथ, ग्राम म्हणजे काय मास आणि S म्हणजे काय टाईम. त्या तिन्ही सिस्टीममध्ये आपण हे 3च क्वांटिटीज म्हणजे ज्या फंडामेंटल क्वांटिटीज त्या दाखवल्या. म्हणजे उरलेल्या ज्या बाकी किती क्वांटिटी टोटल आपण किती सांगितलं 7, तर 7 पैकी या 3 आणि ज्या उरलेल्या आपल्या किती राहिल्या त्या ठिकाणी 4. तर या 4 क्वांटिटीज या युनिट सिस्टीममध्ये आपण मेन्शन केल्या नव्हत्या जेणेकरून त्या व्हॅरी होऊ नये. म्हणजे आपण कंट्री टू कंट्री जरी आपण मूव्ह झालो तर त्या ठिकाणी ती युनिट सिस्टीम आपल्याला सर्वांना कळावं यामुळं आपण काय केलेले सिस्टीम इंटरनॅशनली म्हणजे काय SI युनिट सिस्टीम ही आपण काय केलेली या ठिकाणी इनबिल्ड केलेली. तर या ठिकाणी या अशा प्रकारे आपल्याला युनिट सिस्टीम दिलेल्या आहेत. ह्या 3 आणि सगळ्यात महत्त्वाची जी आहे तर ती कोणती युनिट सिस्टीम आहे, दॅट इज व्हॉट SI. तिलाच आपण काय म्हणतो सिस्टीम इंटरनॅशनली. तर मित्रांनो मेजरमेंट म्हणजे काय हे आपल्याला सर्वांना माहिती. मेजरमेंट ही एक अशी प्रोसेस आहे की ज्या प्रोसेसमध्ये आपण 2 क्वांटिटीला काय करतो कम्पेअर करतो. कशा प्रकारे एक क्वांटिटी असते नोन क्वांटिटी आणि एक क्वांटिटी असते अननोन क्वांटिटी. तर नोन क्वांटिटी आणि अननोन क्वांटिटीला ज्यावेळेस आपण कम्पेअर करू आपल्याला एक रिझल्ट भेटतो आणि तो रिझल्ट म्हणजे आपल्याला भेटणारी एक रीडिंग आहे. मग या पूर्ण प्रोसेसला आपण काय म्हणतो मेजरमेंट. जर याचं सांगायचं झालं तुम्हाला डिटेल तर असे
कशा प्रकारे आपल्याला याला डिफाईन करता येईल पहा. एक अननोन क्वांटिटी आणि दुसरी एक नोन क्वांटिटी. ओके, ते अननोन आणि नोन या दोन्ही क्वांटिटीला आपण काय करतो, कम्पेअर करतो. ओके, काय करायला पहा, दॅट इज व्हॉट द कंपॅरिजन. म्हणजे आपण या दोन्हीला कम्पेअर करणार आहेत. कोणत्या क्वांटिटीला, नोन आणि अननोन. कंपॅरिजन. ओके, तर नोन आणि अननोन क्वांटिटीला कम्पेअर करून आपल्याला काय भेटतो, एक रिझल्ट. ओके, आणि ह्या पूर्ण प्रोसेसला म्हणजे काय, एक अननोन आणि एक नोन या दोन्ही क्वांटिटीला आपण कम्पेअर करून आपल्याला जो रिझल्ट भेटला ते या पूर्ण प्रोसेसला आपण काय म्हणतो, मेजरमेंट. ओके, म्हणजे या पूर्ण प्रोसेसला आपण काय म्हणलेलो आहे, मेजरमेंट. याला दुसऱ्या स्टँडर्ड लँग्वेजमध्ये जर सांगायचं झालं असेल तर पहा, नोन क्वांटिटी म्हणजे काय, जसं आपण फॉर एक्झाम्पल एक स्टँडर्ड यूज करतो, जसं मग या ठिकाणी एक स्केल यूज केलेली, दॅट इज व्हॉट द नोन क्वांटिटी. म्हणजे या स्केलवर ग्रॅज्युएशन्स आहेत, मार्किंग्स आहेत, जे आपल्याला माहिती आहे की किती डिस्टन्सवर किती मेजरिंग करता येते. म्हणजे ही क्वांटिटी कोणती आहे, नोन क्वांटिटी. तिलाच मी काय म्हणतो, स्टँडर्ड. ओके, नोन क्वांटिटी म्हणजे काय, स्टँडर्ड. आणि अननोन क्वांटिटी जी आपल्याला मोजायची. ओके, म्हणजे जी क्वांटिटी आपल्याला मोजायची आहे तर त्या क्वांटिटीला आपण अननोन म्हणायलो, म्हणजे काय, मेजरंट. ओके, मेजरंट म्हणजे अशी क्वांटिटी जी आपल्याला मेजर करायची. आता पहा, या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो, स्टँडर्ड म्हणजे मी काय केलं, एक स्केल घेतली. अननोन म्हणजे काय, जसं मी हे या ठिकाणी एक पेन आहे जिचं मला लेंथ या ठिकाणी मोजायची ही किती आहे, म्हणजे माझी काय, ही अननोन क्वांटिटी, ही मला माहीत नाही. मग मी काय करतो, एक स्टँडर्ड आणि एक मेजरंट या दोघांना काय केलं आपण, कोणती प्रोसेस वापरणार आहे, या ठिकाणी कंपॅरिजन. आता कंपॅरिजन केल्यानंतर मला एक रिझल्ट भेटला, किती, 14. ओके, म्हणजे एक रिझल्ट गेट झाला की 14 सेंटीमीटर. ओके, म्हणजे हा एक मला रिझल्ट भेटला. तर या पूर्ण प्रोसेसला म्हणजे काय, दॅट इज स्टँडर्ड, दॅट इज मेजरंट. म्हणजे ही नोन क्वांटिटी, ही अननोन क्वांटिटी, या दोघांना कम्पेअर करून मला जो रिझल्ट भेटला तर या प्रोसेसला मी काय म्हणतो, मेजरमेंट. म्हणजे इतक्या सोप्या लँग्वेजमध्ये आपण सांगू शकतो की मेजरमेंट ही प्रोसेस काय आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण टॉपिककडे येऊ. पहा, तर युनिट आणि मेजरमेंटमध्ये सगळ्यात महत्त्वाचा एक वर्ड आहे पहा, जे आपल्याला सगळ्यात अगोदर माहिती असणं गरजेचं आहे. त्याचं नाव आहे पहा, फिजिकल क्वांटिटीज. तर फिजिकल क्वांटिटीज किंवा फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय, द क्वांटिटी which can be measured by an instrument and which describe the law of physical world means the physical quantity. म्हणजे अशी क्वांटिटी की जी क्वांटिटी ही आपण एखाद्या इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्यानं मेजर करतो आणि ती क्वांटिटी ही सगळे लॉ डिस्क्राईब करते जी आपण फिजिकल वर्ल्ड्समध्ये प्रेझेंट आहेत असे म्हणतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय, तर ॲक्च्युली फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय, मग जी क्वांटिटी आपण मोजू शकतो. आता फिजिकल क्वांटिटीचे आपल्याला एक मॅथमॅटिकली जर सांगायचं झालं तर पहा, आपण काय सांगतो, दॅट इज व्हॉट Q इज इक्वल्स टू N इंटू U. Q म्हणजे काय, दॅट इज व्हॉट द फिजिकल क्वांटिटी, अँड N इज नथिंग बट व्हॉट, N इज नथिंग बट द न्यूमरिकल व्हॅल्यू. ओके, अँड द U इज नथिंग बट द युनिट. म्हणजे एखादी फिजिकल क्वांटिटी जर आपल्याला सांगायचं झालं तर ती फिजिकल क्वांटिटी म्हणजे एक न्यूमरिकल व्हॅल्यू आणि त्या न्यूमरिकल व्हॅल्यूसोबत त्याचं युनिट. तर अशा क्वांटिटीला आपण फिजिकल क्वांटिटी म्हणतो. तर फिजिकल क्वांटिटीचं जर आपण एक्झाम्पल सांगायचं झालं तर पहा, जसं आपण एखाद्या ठिकाणी एक गोट घेतली, म्हणजे एक शेळी घेतली आणि एक माणूस कम्पेअर केला, तर त्या दोघांचं वेट ज्यावेळेस आपण कम्पेअर करू तर कम्पेअर करत असताना आपण असं सांगू की ज्या 4 गोट्स एका ठिकाणी घेतल्या आपण, म्हणजे माणसाचं वजन आणि गोटचं वजन जर कम्पेअर केलं तर 4 गोट्स इज इक्वल टू 1 मॅन. म्हणजे एका माणसाचं जे वेट आहे ते 4 गोटच्या इक्वल आहे असं आपण जर सांगितलं तर त्या ठिकाणी काय होईल की 4 हा एक काय होईल, दॅट इज व्हॉट अ न्यूमरिकल व्हॅल्यू, अँड द वेट ऑफ द गोट दॅट इज व्हॉट, दॅट युनिट. म्हणजे आपण सांगू शकतो की 4 टाइम ऑफ वेट ऑफ द गोट इज इक्वल टू द वेट ऑफ द मॅन. तर अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी काय करू शकतो, आपण एक्झाम्पल देऊ शकतो की काय, की ही एक फिजिकल क्वांटिटी आहे की जी क्वांटिटी आपण काय केली,
एक न्यूमरिकल व्हॅल्यू विथ युनिट असं आपण त्या ठिकाणी तिला मोजू शकतो. तर जी क्वांटिटी आपण मोजू शकतो इन्स्ट्रुमेंटचा यूज करून, अशा क्वांटिटीला आपण काय म्हणतो, फिजिकल क्वांटिटी. लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला बुकमध्ये 2 टाईपच्या मेन क्वांटिटीज सांगितलेल्या आहेत, म्हणजे टाईप्स ऑफ क्वांटिटीज आपल्याला दिलेले. तर कोणकोणत्या 2 आहेत, तर एक आहे आपल्याला फंडामेंटल क्वांटिटीज आणि दुसरं आहे की डिराइव्ड क्वांटिटीज. तर फंडामेंटल क्वांटिटीज म्हणजे काय, तर फंडामेंटल क्वांटिटीज अशा क्वांटिटी असतात की ज्या क्वांटिटी ह्या शो करण्यासाठी दुसऱ्या क्वांटिटीवर डिपेंड नसती. जी क्वांटिटी स्वतःच्या स्वतःवर डिपेंड आहे अशा क्वांटिटीला आपण फंडामेंटल क्वांटिटी म्हणतो. म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला, विच क्वांटिटी डज नॉट डिपेंड्स अपॉन एनी अदर फिजिकल क्वांटिटी. म्हणजे अशी क्वांटिटी की जी ही दुसऱ्या क्वांटिटीवर डिपेंड नाही आहे शो करण्यासाठी. म्हणजे एखादी जशी फंडामेंटल म्हणून आपण कोणत्या सांगू शकतो, तर फंडामेंटलमध्ये आपल्याला जसं सांगता येते लेंथ. तर लेंथ ही अशी एक क्वांटिटी की जी स्वतःच्या स्वतःवर डिपेंड. आपण लेंथ सांगण्यासाठी दुसऱ्या क्वांटिटीला त्या ठिकाणी यूज करत नाहीत. म्हणजे एखाद्या ठिकाणी आपल्याला लेंथ मोजायची झाली तर लेंथ ही स्वतःच एक फंडामेंटल क्वांटिटी आहे. मग त्या ठिकाणी लेंथ मोजण्यासाठी आपल्याला टाईम त्या ठिकाणी येत नाही किंवा त्या ठिकाणी मास येत नाही. तर मग अशा कोणकोणत्या फंडामेंटल क्वांटिटीज आहेत, तर अशा आपल्याला 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहेत की ज्या स्वतःच्या स्वतःवर डिपेंड आहेत, ज्या दुसऱ्यांवर डिपेंड नाही आहेत, ज्या शो करण्यासाठी. म्हणजे एखाद्या ठिकाणी आपल्याला त्या क्वांटिटीला शो करायचं असेल तर ती क्वांटिटी स्वतःच्या स्वतःवर डिपेंड असली तरच त्या क्वांटिटीला आपण फंडामेंटल म्हणजे मूलभूत म्हणतो. तर अशा 7 क्वांटिटीज आहेत की ज्याला आपण फंडामेंटल म्हणतो. तर त्या कोणकोणत्या आहेत पहा, तर त्यामध्ये 7 मध्ये सगळ्यात पहिली येते पहा लेंथ. ओके, तर पहिली फंडामेंटल जी क्वांटिटी आहे तर ती आपण लेंथ सांगतो. सेकंड जी आहे पहा, दॅट इज मास. थर्ड क्वांटिटी टाइम. फोर्थ क्वांटिटी इलेक्ट्रिक करंट. ओके, फिफ्थ क्वांटिटी amount of substance. Sixth quantity luminous intensity. And seventh quantity, that is what, temperature. Okay, तर या 7 क्वांटिट्या ज्या आहेत ते या 7 क्वांटिटीला आपण फंडामेंटल क्वांटिटीज म्हणतो. त्या 7 क्वांटिटीचे युनिट किंवा याचे सिम्बॉल्स काय काय ते आपण या ठिकाणी सांगू. तर अशा प्रकारे पहा, आपण फंडामेंटल क्वांटिटीज 7 सांगितल्या. आता हे फंडामेंटल क्वांटिटीचे जे SI युनिट आहेत ते काय काय आहेत आपण पाहू. तर सगळ्यात अगोदर लेंथ. तर लेंथ आपण SI युनिट म्हणजे लेंथ कशामध्ये मोजतो, दॅट इज व्हॉट, इन मीटर. ओके, आणि तर मीटरचा जर आपण सिम्बॉल सांगितला तर सिम्बॉल काय येतो या ठिकाणी पहा, कशाने दाखवतो आपण, M या लेटरनं. M कसं आहे, स्मॉल. त्यानंतर मास. तर मासचं SI युनिट काय आपलं, किलोग्राम. ओके, कशाने दाखवतो आपण ते, लेटर K. कोणतं K, स्मॉल K. त्यानंतर नेक्स्ट काय, टाईम. तर टाईमचं SI युनिट काय आपण सांगतो, सेकंद. ओके, कशांना दाखवतो आपण ते, स्मॉल S. ओके, नेक्स्ट काय, टेम्परेचर. तर टेम्परेचरचं SI युनिट काय सांगतो आपण, केल्विन. ओके, तर केल्विनचं आपण या ठिकाणी सिम्बॉल काय दाखवतो, तर कॅपिटल K. या ठिकाणी कॅपिटल K का, ज्यावेळेस सायंटिस्टचं नाव येईल. ओके, तर या सायंटिस्टच्या नावाचं जर सिम्बॉल असेल त्या ठिकाणी तर तो कशाने दाखवतो आपण, कॅपिटल लेटरनं. जसं या ठिकाणी मीटर आहे तर स्मॉल आहे, किलोग्रामसुद्धा स्मॉल K, सेकंदसुद्धा स्मॉल S. पण या ठिकाणी केल्विन, हे सायंटिस्टचं नाव आहे म्हणून तो सिम्बॉल कशाने दाखवतो आपण, कॅपिटल Kनं. जसं आपण न्यूटन कॅपिटल Nनं दाखवतो. ओके, नेक्स्ट काय, इलेक्ट्रिक करंट. तर इलेक्ट्रिक करंट कशानं मोजतो आपण, ॲम्पियर. ओके, आणि ॲम्पियरचं जर आपण सिम्बॉल दाखवायचं असेल त्या ठिकाणी ॲम्पियरसुद्धा एक सायंटिस्टचं नाव आहे म्हणून कशाने दाखवतो आपण, कॅपिटल A. ओके, नेक्स्ट आहे ल्युमिनस इंटेन्सिटी. आता ल्युमिनस इंटेन्सिटीचं SI युनिट आपल्याला माहिती काय, कॅन्डेला. ओके, आणि कॅन्डेलाला आपण जे सिम्बॉलिकली फॉर्ममध्ये स्मॉल c स्मॉल d म्हणजे काय लिहितो, CD. ओके, नेक्स्ट लास्ट वन इज द
अमाऊंट ऑफ सबस्टन्स. तर अमाऊंट ऑफ सबस्टन्स कशामध्ये मोजतो आपल्याला माहिती, केमिस्ट्रीमध्ये पाहिलं आपण. हे कशामध्ये मोजत असतो आपण, मोल. आणि या ठिकाणी सिम्बॉलमध्ये आपण ई लिहित नाहीत, म्हणजे काय लिहितो, फक्त मोल, MOL. तर अशा प्रकारे या फंडामेंटल क्वांटिटीजचे हे सर्व SI युनिट आहेत. आणि त्याचे SI युनिट जे आहेत तर त्याचे सिम्बॉलिकली आपण कसं लिहितो युनिट लिहिताना, तर हे अशा प्रकारे सिम्बॉल आहेत. तर आपल्याला या ठिकाणी डायमेन्शन हा कंटेंट पाहायचा आहे. तर डायमेन्शन या कंटेंटमध्ये लेंथ, मास, टाईम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, ल्युमिनस इंटेन्सिटी आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स या सगळ्यांना त्या ठिकाणी कसं लिहायचं, एक सिम्बॉल जो असतो. जसं लेंथ आपण कशामध्ये लिहितो पहा, कॅपिटल L, मास कॅपिटल M, ओके, टाईम कॅपिटल T, टेम्परेचर दोन फॉर्ममध्ये लिहितो आपण, कॅपिटल K असेल काही ठिकाणी, काही ठिकाणी थीटा. ओके, डायमेन्शन्स लिहिताना आपण डायमेन्शन शिकणार आहेत पुढं. त्यानंतर इलेक्ट्रिक करंट. तर इलेक्ट्रिक करंट हा काही ठिकाणी आपल्याला काही बुकमध्ये I या लेटरनं दिसणार आहे त्या ठिकाणी डायमेन्शनमध्ये, अदरवाईज कॅपिटल A या 2 लेटरमध्ये आपण त्या ठिकाणी शो करतो. नेक्स्ट आहे ल्युमिनस इंटेन्सिटी. तर ल्युमिनस इंटेन्सिटी ही डायमेन्शनमध्ये J या सिम्बॉलनं शो करतो आपण. आणि त्या ठिकाणी लास्ट वन आहे काय, अमाऊंट ऑफ सबस्टन्स. तर अमाऊंट ऑफ सबस्टन्स जसं तुम्हाला आता सांगितलं कशाने दाखवतो, कॅपिटल N. तर अशा प्रकारे आपण या 7 फंडामेंटल क्वांटिटीजचं काय केलेलं आहे, SI युनिट आणि त्याचं सिम्बॉल कशा प्रकारे हे आपण पाहिले. आता हे झालं फंडामेंटल क्वांटिटीज. तर फंडामेंटल युनिट म्हणल्यानंतर काय डेफिनेशन लिहिणार आहे, द युनिट विच हॅव डिपेंड इटसेल्फ. म्हणजे काय, जे युनिट आहे स्वतःवर डिपेंड आहेत. म्हणजे काय, द युनिट डज नॉट डिपेंड्स ऑन द अदर क्वांटिटी, दॅट युनिट्स आर कॉल्ड द फंडामेंटल युनिट्स. म्हणजे जे फंडामेंटल क्वांटिटीज ज्या आहेत त्या मोजण्यासाठी जे युनिट आपण वापरणार आहेत ते युनिटलाच आपण काय म्हणणार आहे, फंडामेंटल युनिट. ओके, तर अशा प्रकारे आपण ही फंडामेंटल क्वांटिटीज पाहिली. यानंतर पहा आपल्याला सिलेबसला 2 क्वांटिटीज दिलेल्या आहेत ज्या सपोर्ट करतात कशाला, फंडामेंटल क्वांटिटीला. आणि त्या ज्या क्वांटिटी आहेत त्या क्वांटिटीला आपण सप्लिमेंटरी क्वांटिटीज म्हणतो. तर कोणत्या अशा 2 सप्लिमेंटरी क्वांटिटीज आहेत ज्या फंडामेंटल क्वांटिटीला सपोर्ट करतात. ओके, पण त्या क्वांटिटीज या फंडामेंटल क्वांटिटीज नाही आहेत. तर 2 सप्लिमेंटरी क्वांटिटीज जसं आपण मेजर करताना पहा अँगल मेजर करतो. तर अँगल ही एक मेजर करत असताना त्या ठिकाणी ती क्वांटिटी कशाच्या अंडर येते, सप्लिमेंटरी क्वांटिटीच्या. ओके, तर अँगल मोजत असताना 2 टाईपचे अँगल आपण मेजर करतो. एक आहे प्लेन अँगल आणि दुसरा आहे सॉलिड अँगल. तर प्लेन अँगल म्हणजे आपल्याला माहिती आहे 2D फिगर आहे आणि सॉलिड अँगल म्हणजे काय, 3D फिगर आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल मेजर करत असताना त्याचे युनिट कोणते आपण यूज करतो इथं आपण पाहू. तर प्लेन अँगल पहा, ओके, तर प्लेन अँगल मेजर करत असताना या ठिकाणी फॉर एक्झाम्पल आपण या ठिकाणी एक अँगल मेजर करायलो. तर अँगल मेजर करत असताना आपण म्हणतो दॅट इज व्हॉट, द अँगल. तर या ठिकाणी ही जी आहे रेडियस आणि याला आपण काय म्हणत असतो, आर्क. ओके, तर जर अशा कंडिशनमध्ये आपल्याला अँगल मेजर करायचं प्लेन अँगल, तर या ठिकाणी आपण फॉर्म्युला लिहित होतो पहा जॉमेट्रीमध्ये, थिटा इज इक्वल टू आर्क अपॉन रेडियस. ओके, तर या ठिकाणी हा आर्क आहे आणि रेडियस काय घेतली आपण, आर. तर अशा ठिकाणी या अँगलला आपण प्लेन अँगल म्हणतो. ओके, तर प्लेन अँगलचं या ठिकाणी युनिट काय आपण वापरत असतो पहा, ते युनिट आहे प्लेन अँगलचं रॅडियन. ओके, कोणतं युनिट आहे, SI युनिट. कशाने दाखवतो आपण, रॅडियन. आणि याला जर आपण सिम्बॉलिकली लिहायचं असेल याला आपण शॉर्टकट RAD काय लिहित असतो, रॅड. ओके, तर या ठिकाणी प्लेन अँगलचं जरी युनिट सांगितलं आपण तर कशात मेजर करतो, रॅडमध्ये. ओके, तर हे झालं आपलं प्लेन अँगल. या प्रकारे प्लेन अँगल म्हणजे त्या ठिकाणी काय आहे आपण पाहिलं, प्लेन अँगलचं SI युनिट काय सांगितलं आपण, रॅडियन. आणि त्याचा जो सिम्बॉल आहे तो काय सांगितला, रॅड असं आपण लिहितो. त्यानंतर सॉलिड अँगल. तर सॉलिड अँगल मोजत असताना आपण माहिती आहे सॉलिड अँगल ही 3D फिगर आहे. तर सॉलिड अँगलमध्ये जसं फॉर एक्झाम्पल आपण एक कोन घेतला, तर कोन जर आपण या ठिकाणी सिलेक्ट केला तर कोन घेत असताना त्या ठिकाणी माहिती आहे की या ठिकाणी असा जो एक अँगल जो व्हायला तर या अँगलला आपण काय म्हणणार आहेत, एक सॉलिड अँगल आहे. ओके, तर अशा ठिकाणी आपण सांगतो की हा एक कोनचा क्रॉस सेक्शनल एरिया आहे. ओके, आणि या ठिकाणी जो सर्कल होतो तर त्याची रेडियस आपण काय कन्सिडर करणार आहेत, आर. तर या ठिकाणी जर हा सॉलिड अँगल मेजर करायचा असेल तर फॉर्म्युला काय पहा, दॅट एरिया अपॉन आर स्क्वेअर. ओके, म्हणजे त्या ठिकाणचा क्रॉस सेक्शनल एरिया अपॉन आर स्क्वेअर हा त्या ठिकाणचा सॉलिड अँगलचा एक फॉर्म्युला आपण त्या ठिकाणी काढतो. तर हा सॉलिड अँगल मोजतात कसा पहा, ते सॉलिड अँगलचा आपण जर SI युनिट सांगायला गेलो
तर SI युनिट आहे स्ट्रॅडियन, हे एक SI युनिट आहे कशाचं, त्या ठिकाणच्या सॉलिड अँगलचं. तर याला शॉर्टकट काय लिहितो आपण पास सिम्बॉलिकली SR. ओके, या ठिकाणी आपण या स्ट्रॅडियनला कशा प्रकारे लिहितो ते SR. तो म्हणजे या सॉलिड अँगलचं जर SI युनिट सांगायचं स्ट्रॅडियन आहे आणि त्याला जर सिम्बॉलिकली सांगायचं झालं तर SR. असं आपण या ठिकाणी हे दोन काय केले सप्लिमेंटरी क्वांटिटीज पाहिल्या ज्या हेल्प करतात कोणाला, फंडामेंटल क्वांटिटीला. ओके मित्रांनो, आता आपण फंडामेंटल आणि सप्लिमेंटरी क्वांटिटी पाहिली. तर पुढची महत्त्वाची एक क्वांटिटी जी आपण सांगणार आहे तर दॅट इज व्हॉट द डिराइव्ड क्वांटिटीज. तर डिराइव्ड क्वांटिटी म्हणजे काय, जी क्वांटिटी शो करण्यासाठी आपल्याला दुसऱ्या क्वांटिटीवर डिपेंड आहे अशा क्वांटिटीला आपण काय म्हणतो, डिराइव्ड क्वांटिटी. म्हणजे काय, द क्वांटिटी विच डिपेंड्स ऑन द अदर फिजिकल क्वांटिटीज ऑर अदर फंडामेंटल क्वांटिटीज, यालाच आपण काय म्हणतो, डिराइव्ड क्वांटिटीज. तर अशा क्वांटिटीज कोणकोणत्या आहेत की ज्या ह्या अनेक क्वांटिटीजवर म्हणजे जशा फंडामेंटल क्वांटिटीजवर डिपेंड आहेत अशा क्वांटिट्या कोणकोणत्या आहेत. तर डिराइव्डमध्ये जसं आपण सांगतो, फॉर एक्झाम्पल आपण विलॉसिटी घेतली, तर विलॉसिटी घेतल्यानंतर विलॉसिटीचा फॉर्म्युला काय लिहितो आपण, ओके, velocity is nothing but the displacement upon time. ओके, तर या ठिकाणी आपण सांगू शकतो डिस्प्लेसमेंट एक क्वांटिटी आहे आणि टाइम एक क्वांटिटी. दॅट मीन्स व्हॉट, दॅट इज वन फंडामेंटल क्वांटिटी, दॅट इज अनदर फंडामेंटल क्वांटिटी. म्हणजे आपण काय सांगितलं की डिराइव्ड क्वांटिटी ही अशी क्वांटिटी आहे की जी फंडामेंटल एक नसून अनेक फंडामेंटल क्वांटिटीजवर डिपेंड आहे. जसं आपण इथं सांगितलं की डिस्प्लेसमेंट म्हणजे आपण लेंथ म्हणतो आणि टाईम ही एक दुसरी फंडामेंटल क्वांटिटी. म्हणजे या ठिकाणी दोन फंडामेंटल क्वांटिटी आपण यूज केल्या कशाला, ही एक क्वांटिटी शो करायला. ती ही एक क्वांटिटी विलॉसिटी काय झाली, ते दॅट क्वांटिटी इज कॉल्ड डिराइव्ड क्वांटिटी. तर अशा बऱ्याच क्वांटिटीज की ज्यांना आपण डिराइव्ड क्वांटिटी म्हणतो. आपण डिटेलमध्ये डिराइव्ड क्वांटिटी पाहणार आहेत ज्यावेळेस आपण डायमेन्शन्स पाहू. त्याचे एक्झाम्पल जर सांगायचे झालं तर विलॉसिटी आहे, त्यानंतर डेन्सिटी ज्याला आपण म्हणतो मास पर युनिट व्हॉल्यूम. त्याच्यानंतर अशा जेवढ्या क्वांटिटीज अशा की ज्या फंडामेंटलवर डिपेंड आहेत तर तशा पूर्ण क्वांटिटीजला आपण काय म्हणतो, डिराइव्ड. मग त्याच्यात फोर्स आला, त्याच्यात मोमेंटम आलं, ऑल अनदर क्वांटिटीज. ओके, ज्या 7 सोडून म्हणजे 7 फंडामेंटल सोडून बाकी सर्व क्वांटिटीज या कोणत्या क्वांटिटीज आहेत, डिराइव्ड क्वांटिटीज.